ही आकारी पट जमीन होती कशामुळे? 90% जागांवर अतिक्रमण झालेले आहे. टाइम बाउंड प्रोग्राम केला पाहिजे. आर्थिक त्याची विवंचना त्या शेतकऱ्याची झालेली असते. त्याचे अधिकार देत असताना आपण तहसीलदारांना देणार आहात की उपविभागीय अधिकाऱ्याला देणार आहात? आणि सत्तेत आम्ही जे सांगितलं की आपण हे अधिकार कोणाला देणार आहे, हे संपूर्ण अधिकार आपण जिल्हाधिकाऱ्याला देणार आहोत. सामान्य माणसापर्यंत जोपर्यंत त्याचे फायदे तोटे कळणार नाही तोपर्यंत लोक त्याचे 5% पैसे भरणार नाही. मात्र याच्यामध्ये जितकी किचकट प्रक्रिया तुम्ही कराल तितका याच्यामध्ये दलाल एजंट यांचं फावलं जाणार आहे. आपण याच्या अंमलबजावणीसाठी ठोस काही करणार नाही तोपर्यंत त्याचं श्रेय सरकारला मिळणार नाही. सभापती महोदय, हे जे बिल या ठिकाणी सभागृहामध्ये सरकारच्या वतीने आणले गेलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं बिल आहे आणि सगळ्या सदस्यांनी सर्व सभागृहांनी एकमताने त्याचं स्वागत केलेलं आहे. मी देखील माननीय मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा क्रांतिकारक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत देण्याचा हा एक अतिशय चांगला धोरणात्मक निर्णय या विधेयकाच्या माध्यमातून येतो आहे. आणि याच्यापेक्षा मोठं अभिनंदन यासाठी केलं पाहिजे की ते फक्त 5% रक्कम भरून करण्यात येतोय, हा सगळ्यात महत्वाचा भाग याच्यातला आहे. कारण अनेक निर्णय आपण सरकार म्हणून घेत असतो, विधेयक आपण इथं आणतो, बिल आणतो, निर्णय घेतो, परंतु त्या रकमा आजकाल रेडी रेकनरचे रेट इतके वाढत चाललेले आहेत की 25% रक्कम भरणं हे कोणालाही शक्य होत नाही. आणि म्हणून 5%च्या निर्णयाबद्दल मी पुन्हा एकदा सरकारचं अभिनंदन या निमित्ताने करतो. सभापती महोदय, मंत्री महोदयांना मला एका गोष्टीकडे त्यांचं लक्ष वेधायचं आहे की आकारी पट जमीन होती कशामुळे? ही दुष्काळाची परिस्थिती होती, शेतसारा भरला नाही, आर्थिक त्याची विवंचना त्या शेतकऱ्याची झालेली असते, बऱ्याच वेळा अज्ञान असतं, माहिती नसते, आणि किंवा अनेक वेळा जमिनींमधले वाद असतात, त्या वादातून भाऊबंधांमध्ये पैसे कोणी भरायचे त्याच्यावरून होत असतं. आणि या सगळ्या कारणांमुळे ती जमीन सरकार जमा होते. वर्षानुवर्ष सरकार जमा राहिलेली, पिढ्यानं पिढ्या सरकार जमा राहिलेली आहे. हा निर्णय आपण घेतला, त्याच्यातून त्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र ह्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सभापती महोदय माझ्या 2-3 सूचना मला या निमित्ताने करायच्या आहेत. एक म्हणजे आपण निर्णय चांगल्या भावनेने घेतलेला आहे, परंतु त्याचे अधिकार देत असताना आपण तहसीलदारांना देणार आहात की उपविभागीय अधिकाऱ्याला देणार आहात की कलेक्टरला देणार आहात? कारण या जमिनी आकारी पटच्या माध्यमातून कलेक्टरच्या अखत्यारीमध्ये आहे. त्यामुळे हा अधिकार जितका खाली देता येईल तितकं जास्तीत जास्त याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होऊ शकेल असं मला वाटतं. सभापती महोदय, यापूर्वी देखील सरकारने चांगले निर्णय घेतले. तुकडाबंदीच्या बाबतीमध्ये 5% रक्कम भरून तुकडाबंदीच्या जमिनी नियमित करण्याचं देखील विधेयक आपण मागच्या काळामध्ये काढलं. वर्ग 2 ते वर्ग 1च्या जमिनीच्या बाबतीमध्ये देखील आपण 5%, 25%, 75% पैसे भरून करण्याचं हे केलं. मात्र याच्यामध्ये जितकी किचकट प्रक्रिया तुम्ही कराल तितका याच्यामध्ये दलाल एजंट यांचं फावलं जाणार आहे. प्रत्येक महसूल कार्यालयांच्या बाहेर आपण पाहतो, तहसील कार्यालयांच्या, तलाठी कार्यालयाच्या, कलेक्टर ऑफिसच्या बाहेर दलालांची गर्दी आहे. किंबहुना अधिकारी आणि दलाल यांचं एक संगनमत असतं आणि या संगनमतामधून तुम्ही या गरीब शेतकऱ्याला जरी न्याय देण्याची भूमिका तुमची सरकारची चांगली असली तरी जोपर्यंत आपण याच्या अंमलबजावणीसाठी ठोस काही करणार नाही तोपर्यंत त्याचं श्रेय सरकारला मिळणार नाही. हे देखील मला अतिशय विनम्रपणे सरकारच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. आणि म्हणून सभापती महोदय, माझी विनंती आहे की मंत्री महोदय, याच्यामध्ये 1000च फक्त शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, तर याचा एक कार्यक्रम आपण केला पाहिजे, टाइम बाउंड प्रोग्राम केला पाहिजे. आणि हे टार्गेट देऊन तहसील कार्यालयांना, जर तहसीलदारांना आपण सांगितलं की बाबा 30 दिवसामध्ये, याचा दुसरा फायदा असा आहे की मार्चचा महिना आहे, वसुली देखील चांगल्या पद्धतीने होईल, टार्गेट देखील कंप्लीट, तहसीलदारांना प्रत्येक तहसीलला आणि उपविभागीय कार्यालयांना टार्गेट आहे ते देखील टार्गेट पूर्ण होण्यासाठी मदत होईल. परंतु ह्याचा अधिकार जो आहे याचा प्रोग्राम करावा लागेल. मंत्री महोदय, हे तुम्ही असं नुसतं विधेयक काढलं आणि खाली गेलं तर तुमच्याकडे फक्त, आता तुम्हाला माहिती की मागच्याच आठवड्यात तुम्ही वर्ग 2 ते वर्ग 1च्या जमिनीचं मुदतवाढ देण्याचं बिल आणलं होतं. तुम्हाला परत याचं बिलच आणावं लागेल, कारण लोक याच्यामध्ये येणार नाही, लोकांना ही माहिती होणार नाही, दलाल आणि एजंट लोकांपर्यंत ही माहिती जाऊ देणार नाही. मध्यंतरी तुकडाबंदीच्या बाबतीत 5%चा ज्यावेळेस आपण निर्णय घेतला, परवा आमच्या संगमनेरच्या उपविभागीय कार्यालयाने जवळजवळ 2000 लोकांना नोटिसा काढल्या. मी शेवटी उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना केली की म्हणलं तुम्ही याचे फायदे काय हे तर लोकांना सांगितलं पाहिजे.
सामान्य माणसापर्यंत जोपर्यंत त्याचे फायदे तोटे कळणार नाही तोपर्यंत लोक त्याचे 5% पैसे भरणार नाही. आणि म्हणून याचा टाइम बाउंड प्रोग्राम आणि एक जर आपण कॅम्प सारखं लावून किंवा काहीतरी अशा पद्धतीने जर 1000 शेतकरी त्याच्यामुळे करणं सहज शक्य आहे तरच ह्याच्या खऱ्या अर्थाने फायदा शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा निर्णय जो आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी शशिकांत शिंदे साहेबांनी देखील केला तो म्हणजे गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये असेल, देवस्थान इनाम जमिनींच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य ज्या वर्ग 2च्या जमिनींच्या बाबतीमध्ये असेल 90% जागांवर अतिक्रमण झालेले आहेत. त्यामुळे हे करत असताना मूळ शेतकऱ्याला देखील त्याचा फायदा होतोय की नाही हे देखील महत्वाचं आहे. नाहीतर आपण करायला जायचो एक आणि फायदा दुसऱ्यालाच होणार अशी भूमिका देखील होता कामा नये. आणि त्याचबरोबर ह्याच क्रांतिकारी निर्णयासारखाच निर्णय आपण गायरांच्या बाबतीमध्ये असेल, देवस्थान इनामच्या बाबतीमध्ये असेल यातही करावा अशी माझी आपल्याला विनंती. धन्यवाद.